नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्र हो, मी आपल्या समोर घेऊन आलोय परत एक खूप आणि खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलोय मित्रांनो शेतकरी बांधवांकरिता, जो आहे पीक विम्या संदर्भातला. तर शेतकरी मित्र हो, आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना आपल्या पदरामध्ये पीक विमा कसा पाडून घ्यायचा आहे आणि पीक विमा मिळवण्याकरिता काय काय करायचंय, ज्यापैकी आपण काय काय केलेलं आहे आणि ऐन आता तोंडावर घास आलेला आहे. त्यावेळेस सुद्धा आपल्याला पीक विम्याकरिता काय करणे सजग राहणे आवश्यक आहे, याकरिता हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, पीक विम्या संदर्भातली ही जी महत्वाची माहिती आहे, ही माहिती पुरेपूर तुमच्या लक्षामध्ये यावी याकरिता व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. मित्र हो, पीक विमा मिळण्याकरिता सर्वप्रथम म्हणजे आपल्याला फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. तर मित्र, फार्मर आयडी जवळपास खूप साऱ्या शेतकऱ्यांनी काढलेलाच आहे. क्वचितच ज्या शेतकऱ्यांचं सामायिक किंवा ज्या शेतकऱ्यांची फेरफार आता झालेली आहे, जमिनीचे व्यवहार झालेले आहेत किंवा खातेफोड, खाते बदल वगैरे, बक्षीसपत्र वगैरे झालेले आहे, त्यापैकी सुद्धा मोजकेच क्षेत्रे जी आहे शेतकऱ्यांचं तेच राहिलेले असतील. बाकी सर्व जवळपास बऱ्याचशा भागामध्ये फार्मर आयडी बनलेले आहेत मित्रांनो. आता फार्मर आयडी नंतर पीक विमा मिळवण्याकरिता आवश्यक आहे तो म्हणजे पीक विमा भरणे. तो सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरला त्यांना तर पीक विमा मिळणारच, परंतु ज्या शेतकऱ्यांनी नाही भरला त्या शेतकऱ्यांना सुद्धा अपेक्षा असते, कारण की परिस्थिती दुष्काळी आहे. परिस्थिती काय, दुष्काळच आहे. आणि विषय असा आहे की या अगोदर सुद्धा 2016च्या दरम्यान, 16-18च्या दरम्यान फडणवीस सरकार होते. त्यावेळेस फडणवीस सरकारने ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नव्हता त्या सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्या च्या बाबतीमध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून थोडीफार मदत दिली होती मित्रांनो. तर मित्रांनो, पीक विमा मिळवण्याकरिता जे गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीमध्ये फार्मर आयडी हा विषय झालेला आहे. त्याच्यानंतर तुमचा पीक विमा भरणे हा आवश्यक आहे. तर पीक विमा भरला, पीक विमा भरल्याच्या नंतर शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करणे हा सुद्धा तेवढाच महत्वाचा विषय होता आणि आहे. तर पीक पाहणीला अजून सुद्धा महिनाभर वेळ आहे मित्रांनो. ज्यांची राहिली असेल त्यांनी सुद्धा करून घ्या, जेणेकरून तुमच्या पिकाचा पेरा सातबाऱ्यावर होईल, नोंदवल्या जाईल. आणि आता त्याच्यानंतर महत्वाचा विषय आणि शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा संभ्रम होता, कारण की या अगोदर जी पीक विम्याची योजना होती तर ती होती मित्रांनो 1 रुपयामध्ये पीक विमा. आणि ती योजना चालू असताना आपल्याला तक्रार करावी लागते, ऑनलाईन तक्रार करावी लागते. त्या गोष्टी समजल्यानंच शेतकऱ्याला खूप वेळ लागला होता. आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना समजलं 72 तासाच्या आत तक्रार करावी लागते, तोपर्यंत ती आता योजनाच बंद झाली. पण त्यामुळे यावेळेस सुद्धा, यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की तक्रार करावी किंवा नाही करावी. तक्रार करावी लागते, तक्रार नाही केली मग आम्हाला पीक विमा मिळणार का? बऱ्याचशा शेतकऱ्यांची दिशाभूल झाली किंवा धास्तीपोटी भीतीपोटी त्यांनी तक्रारी सुद्धा केल्या. सांगितलं या नंबरवर केलं, मोबाईलवरून केला, आम्हाला मेसेज वगैरे आला, परंतु त्या